ऑफिशियल पंचांना विनंती राहील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. चला सर्व प्लेयर्सला विनंती आहे लाईन अप करायचे. मागे जे प्लेयर्स राहणार आहेत फक्त यष्टी रक्षक अगदी यष्ट्यांजवळ राहणारे ऑफिशियल महेंद्र भुवन सर आपण समोरच्या प्रेक्षकांना सुद्धा थोडंसं बाहेर किंवा बाजूला एका बाजूला या दरम्यान सन्माननीय केशवजी मराठे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत मिलिंद मराठे आपले मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल दोन्ही बाजूला या ठिकाणी दोन्ही टीमला लाईनअप करायला सांगायचं आहे. लक्षात असू द्या या एंडने शिवशक्ती कडाव करेल आणि या समोरच्या राईट हँडेड बाजूने या ठिकाणी बंटी 11 चेअरमन ढवळेपाडा गोलंदाजी करणार आहे. बॉल आउट. लक्षात असू द्या प्रेक्षकांना सामना पाहता येईल. आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं विनंती राहील की आपण सुद्धा एका बाजूला उभे राहा कारण आपले सर्व लाडके प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत आहेत आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. चला 3-3 चान्स असणार आहेत. लक्षात असू द्या दोन्ही टीमकडे आणि जर दोन्ही संघाने या तीनही चान्स मिस केल्या तर आम्ही ड्रॉ करणार आहोत. लक्षात असू द्या असे ड्रॉ असतील एका चिठ्ठीवरती फायनल नाव लिहिलेलं असणार आहे आणि एक चिठ्ठी ब्लँक असणार आहे. बरोबर. जर दोन कॅप्टनला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल ज्याच्या हातामध्ये फायनल नावाची चिठ्ठी असणार आहे ड्रॉ असणार आहे तो थेट मेगा फायनल खेळेल असा सुद्धा ऑप्शन आमच्या आयोजकांनी दिलेला आहे. लक्षात असू द्या टीम ढवळेपाडा आणि टीम कडाव. श्री गणेश क्रिकेट संघ माणखुली आयोजित जगदीश मोती चषक 2025 आणि आता हा थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे टॉप 3 चा. पहिली संधी या ठिकाणी शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती राहील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. बॉल आउटची मॅच या ठिकाणी होतीये. जास्त हिट करेल जर लाईनचा नो असेल तर ते ग्राह्य धरला जाणार नाहीये हे लक्षात असू द्या. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. पहिला बॉल शिवशक्ती कडाव. ओ यावेळेस नो बॉल होता आणि कदाचित हिट सुद्धा झाला नाही आणि या ठिकाणी डॉट बॉल ही संधी गमावली आहे. ध्रुवी इंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाने ऑन स्क्रीन आम्ही पाहू कारण या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाचं विश्लेषण करावं लागेल. आता सचिन केवणे जो मात्र बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या वतीनं लेफ्ट आर्म हा गोलंदाज आहे. ओ ही सुद्धा लाईन या ठिकाणी कदाचित मी तर म्हणेन अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. या ठिकाणी आपण पाहतोय आता एक चान्स गमावलेली आहे दोन्ही टीमने. सेकंड चान्स. ओ हा सुद्धा बॉल बाहेर चाललाय आउटसाइड द ऑफ स्टंप. आता गोलंदाज ढवळेपाडा टीमचा या ठिकाणी गोलंदाजी करेल. एकही चान्स सध्यापर्यंत या ठिकाणी सक्सेस झालेला नाही आहे दोन्ही टीमच्या वतीनं. ओ अगदी यष्ट्यां जवळून जाणार हा चेंडू होता आणि हा सुद्धा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. असं वाटत होतं की आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू बाहेर चाललाय परंतु थोडासा क्लोज होता आणि ही सुद्धा संधी गमावली आहे. आता कुशल गुरव येतात बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटची चान्स. हो जास्त बाउन्स. कदाचित आपण पाहतोय अभि देवगरेला हे स्टंप खांद्यावरती घ्यावे लागले असते. ओ हे पहा तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये.
आणि 3-3 चान्स या ठिकाणी दोन्ही संघाने गमावलेले आहेत. कदाचित आपण पाहतो मैदानावरती या दोन्ही संघांना या ठिकाणी बॉल आउटची मॅच अर्थातच मान्य नव्हती असंच म्हणावं लागेल. परंतु जे नियम आहेत, जे रूल्स आहेत, अगदी आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटचे, ते मात्र या ठिकाणी फॉलो करण्यात आले. हरकत नाही. आता मात्र एक चान्स आणखीन देण्यात येईल. आता मात्र लकी ड्रॉच्या स्वरूपात आपण जाणार आहोत. 2 ड्रॉ आमच्याकडे. 2 ड्रॉमध्ये एकामध्ये फायनल, दुसऱ्यामध्ये ब्लँक. ज्या कॅप्टनच्या हातामध्ये ती चिठ्ठी येईल तो संघ थेट फायनलमध्ये, आणि जी मात्र ब्लँक असेल ती गावदेवी खरवई संघासाठी सेमीफायनलची मॅच खेळणार आहे त्यांच्या समवेत, हे लक्षात असू द्या. चला या आपण बंटी 11 हनुमान ढवळेपाडा संघाचे कॅप्टन हर्षद या प्लीज. आणि या ठिकाणी ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी अभि देवघर आलेले आहेत. या आपण समोर या. चला कॅप्टन ढवळेपाडा लगेच या समोर या. पाहुण्यांच्या समोर आपण दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी उपस्थित करणार आहोत, कारण आता सर्वांच्या साक्षीने हा निर्णय या ठिकाणी लागणार आहे. अखेर आमच्या आयोजकांना निर्णय हवाय. चला या दोन्ही कॅप्टन कुमार अगोदर दोन्ही चिठ्ठ्या दोन्ही कॅप्टन्सला दाखव. काय डाऊट असेल तर या लवकर. काय नाही ना? ओके चला आपण नंतर या ठिकाणी समोर टाक. 1 मिनिट बाजू, कॅमेरा समोर या. जी फायनल लिहिलेली असेल ती फायनल मॅच मध्ये शिवशक्ती कडाव संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस आणि आता बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला खेळायची आहे सेमीफायनल या स्पर्धेची. चला दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी खरवई आणि ढवळेपाडा, चला या लवकर. आपण गौरव म्हात्रे या आपण टॉससाठी. हर्षद आपण सुद्धा या. हर्षद चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती राहील आपण टॉससाठी यायचे लगेच, कारण आता सेमीफायनल या ठिकाणी स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच